तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती या पक्षाचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रामध्ये अत्यंत मेहनतीनं कार्यकर्त्यांची बांधणी केली होती आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी अनेक जाहीर मेळावे घेतले आणि वेगवेगळ्या पक्षामधल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना, तिसऱ्या फळीतल्या नेत्यांना आपल्यासोबत जोडून घेतलं होतं. मात्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये के चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचा एकही खासदार तेलंगणा राज्यामध्ये निवडून आला नाही आणि त्यानंतर या पक्षाला महाराष्ट्रामध्ये धक्के बसायला सुरुवात झालेली आहे. आज नेमका विषय तो नसून या पक्षाचे लाखो कार्यकर्ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 6 ऑक्टोबर रोजी त्यांचा प्रवेश होत आहे.